नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जाहीर करण्यात आली आहे। त्या संदर्भात एक शासन निर्णय म्हणजेच जे.आर. सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे, तसेच कर्जमाफीसाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, हा शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्या। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव हा सादर केला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच 265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखाशीर्षका अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 52,562 लाख इतका निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। तसेच 2023-24 साठी 23 च्या हिवाळी अधिवेशनात 379.99 लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।